नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भानस हिवरा या गटाची प्रचार सभा पाचेगाव येथे पार पडली आहे। या प्रसंगी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आपली पार्टी ही जनतेची कधीही दिशाभूल करणार नाही आणि त्यासाठी निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलंय। नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भानस हिवरा या गटाची प्रचार सभा पाचेगाव येथे पार पडली आहे। या गटामधून जिल्हा परिषदेसाठी अनुसूचित जाती महिला उमेदवार शेंडे मीनाबाई तसेच भानस हिवरा गणामधून सर्वसाधारण जोजार किशोर आणि पाचेगाव गणामधून ओबीसी साठी चौधरी विक्रम यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी बोलताना माजी आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस हे पक्ष कशी युती करून लढत आहेत आणि जनतेला कशा प्रकारे फसवत आहेत हे सांगितलंय। तसेच घुले यांच्यावरती निशाणा साधून गडाख यांनी चांगलंच तोंडसुख घेतलंय। या गटामध्ये देखील भानस हिवरा गटामध्ये भारतीय जनता पक्षाने मी जाहीरपणे सांगू इच्छितो की विखेंना विचारून उमेदवार दिलेले आहेत। या गटामध्ये आपली लढत ही भारतीय जनता पक्षाबरोबर अजिबात नाही। या गटामध्ये आपली लढत असेल तर ती काँग्रेस बरोबर आहे, विखेम बरोबर आहे। की तू प्रत्येक गावामध्ये माझ्या बरोबर काँग्रेसच्या विरोधात मत मागायला येशील का, त्याला नकार मिळणार। मी आज सांगतो त्या उमेदवाराला नकार मिळणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने कार्यकर्त्यांना बळीचे बकरे म्हणून निवडणुकीला सामोरे पाठवायचे आणि स्वतः मग विखेम बरोबरही बोलायचं, गुलेम बरोबरही बोलायचं की तुम्हाला काय गट लागतात ते गट घेऊन टाका, तुम्हाला काय पाटाचं पाणी लागत असेल ते घेऊन टाका, माझी आमदारकी फक्त अबाधित राखा। कार्यकर्त्यांचे बळी द्यायचे आणि स्वतःची आमदारकी पक्की करून घ्यायची असे लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्याला या निमित्ताने लाभलेले आहेत। दरम्यान या कार्यक्रमाची सांगता प्राध्यापक शेळके सर यांच्या पसायदानाने झाली आहे। यावेळी गावातील सरपंच जालिंदर माळी हे अध्यक्षस्थानी उपस्थित होते। यावेळी गटामधून हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी दादासाहेब जाधव, विठ्ठल पवार, माऊली तोडमळ, बाळासाहेब कोकणे, नंदू पाटील, सोमनाथ वागचौरे, काकासाहेब गायके, शांताराम तुवर, दिगंबर नांदे आदींसह हजारो कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। साहेबांनी आघाडीचा निर्णय घेतला कारण त्यांच्यावर अंधारामध्ये अन्याय होत होता, त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला जात होता। अरे बेटा हो, तुम्हाला जर खंजीरात खुपसायचा होता, तुम्हाला जर आमच्या साहेबांवर अन्याय करायचा होता तर उजेडात यायचं, समोर रिंगणात उतरायचं होतं आणि मग तुम्ही अन्याय करायचा होता। आता आम्ही सिक्सर मारल्याशिवाय राहणार नाही। जर तुमच्या धमक असेल तर पुढे या। हे लोक पाणी पिऊन पिऊन भाषण करतात। कशासाठी भाषण करतात? एक पॉइंट झाला की लगेच ग्लास तोंडाला, इतका दम लागतो जनतेसाठी। आणि जनता हसली, पाणी पिताना बघून जनता हसली की म्हणतात आज पाणी पितोय, 21 तारखेला पाणी पाजणार आहे। कुणाला पाणी पाजणार आहे? गरीब जनतेला। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।